हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट। रोनक स्ट्राइकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। बंटी साक्रोली संघाचा पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय बंटीसाठी। नॉन स्ट्राइकिंगला प्रथमेश स्ट्राइकिंगला बंटी ही जोडी साक्रोली संघाची आपल्याला पाहायला मिळेल, तर कांबारी संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये। बंटी स्ट्राइकिंगला पहिला चेंडूचा स्पर्श केला, पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू आला, दुसरा चेंडू पाहिला ऑफ साइडचा, तिसरा चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक आहे जज करतो आणि पहिला धक्का बसतोय। बोंदरपाडा संघाचा कर्णधार आपण आलेले त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल आणि गोटेगर यांच्या मॅच असेल तर राहुल डिंगोरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लाभला गेला, त्यांचं आम्ही ऋणी आहोत, त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे। रामनिमित्त सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत मित्रांनो। आज रामनवमी आहे, तर आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। डिंगोरे साहेबांना विनंती आहे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांना विनंती आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। पुढील फलंदाज साक्रोली संघाचा आपल्याला पाहायला मिळेल सौरभ पाहायला मिळतोय। पहिले षटक जे मात्र प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू दॉट आल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेच विकेटचं पतन पाहायला मिळालं। 15 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे, 16वा मिनिट जर लागला तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करावा लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनाने खेळ तुम्ही खेळा। पुढचा चेंडू पुन्हा एकदा कशाला उडवला, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा जो खेळाडू नवीन आला त्याला सुद्धा सांगितलं चले जाओ चनारा चल जा बाहेर, फलंदाज बाद, विकेटचं पतन। पुढील फलंदाज हरिचंद्र पाहूया, हॅट्रिक चेंडू आहे आणि इथे मात्र काय चेंडू टाकलाय, हिस्ट्रीरक्षक सुद्धा हेल्मेट दिला असतं तर बरं झालं असतं असं वाटलं त्याला। एक धाव मात्र डिक्लेअरच्या झोन मध्ये पाहायला मिळेल, बाईकच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल। धावसंख्या मात्र 1 ने मात्र कार्ड ओपन होत्या। पुढचा चेंडू पाहूया, हा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चुकी पाहायला मिळाली, परिणाम मिलेकरन 4 तो बेडा होगा पार, हे लगा 4 चौकार। आवरी संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण की यानंतर जी गोटेकरची मॅच झाल्यानंतर लगेच सेकंड राऊंडची मॅच खेळवली जाईल, यातील विजेता संघ आणि आवरे संघामध्ये। पुढचा चेंडू एक साइडच्या दिशेने पुन्हा एकदा सजवला, क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र खूपच सुरेख चेंडू फेकी झाली आणि मात्र नॉट आउट मात्र पंचांनी डिसिजन दिलेला आहे। अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं। हरे सर आपण ते स्टंप टोकून घ्यायचे लगेच, नक्कीच अनमोल दादा यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो। एक
वेताल स्वामीचे चांगले क्रिकेटर आमचे पोलीस खात्यामध्ये असलेले अमोल दादा यांचं हार्दिक अभिनंदन आहे. अमोल थोरात सर सातत्याने आपल्या शहापूर तालुक्याचं एक मोठं क्रिकेटर आणि भरपूर वर्ष आम्ही त्यांचे क्रिकेट पाहत असायचो आणि त्यानंतर त्यांचं क्रिकेट पाहून आम्ही क्रिकेटमध्ये खेळण्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम आमच्या धसई गावचं विश्लेषण करायचं गेलं तर आमचं प्रसिद्ध मैदान जे तल्याच्या बाजूला असायचं धसईचं आणि त्या तल्यामध्ये पहिला 6 मारणारा खेळाडू म्हणजे अमोल दादा होते. धन्यवाद दादा. बोंदरपाडा संघाचा कर्णधार आणि गोटेघर संघाचा कर्णधार. चला टॉस उडवण्यासाठी यायचं. चला दोन्ही संघाच्या कर्णधारने आपला प्रवेश निश्चित करायचा. दुसरं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाज पाहतोय सूरज. स्ट्रायकिंगला प्रथमेश. पहिला चेंडू फुलटो चेंडू लेग साइडच्या तिसऱ्या उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक. चेंडू फेकून देतोय. 1 बाउन्स. 4 चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 9 अंकावर पोहोचले. 1 मॅन आर्मी म्हणून ओळखला जाणारा खेळाडू प्रथमेश आता मात्र स्ट्रायकरला आपण पाहत आहोत मित्रांनो. हरिओम संघासाठी या मैदानावर पहिलं अर्धशतक मारणारा खेळाडू आहे. ज्यावेळेस प्रथमच संघामध्ये एंट्री केली आणि त्यावेळेस कमी चेंडू आणि जास्त धावा करणारा खेळाडू प्रथमेश आज मात्र आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत आहे. पुढचा चेंडू बाबी आता मात्र प्रथमेशसाठी कशा प्रकारे खेळेल. पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका उडवला. क्षेत्ररक्षक आहे पण तिथे मात्र थोडासा चुकी पाहायला भेटे. बघता एक कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी सुद्धा कंप्लीट होत्या आणि 2 धावांनी मात्र धावसंख्या स्थिरावली जाईल. स्वतः स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 11 या अंकावर पोहोचल्या. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र खालवर टप्प्याचा चेंडू राहिला. बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहूया. फुल टोल चेंडू पुन्हा एकदा फुल टोल फटका सजवला. स्टेट ड्राईव्ह फटका फेकून देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि मात्र 7 धावांसाठी ठोकतो हा षटकार. 7 धावाने संघाची धावसंख्या 17 या अंकावर पोहोचल्या. अब मिलना है खतरा. हो गई 17. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला. लेग साइडच्या दिसणार. क्षेत्ररक्षक आहे. वैभव चुकी करणार नाहीये आणि प्रथमेश आता मात्र बॅक टू द डग आउट होतोय. विकेटचं बटन. फलंदाज बाद. 17 होता म्हणून क्रिकेटमध्ये मामा म्हणून म्हणतो का 17 वर खतरा का म्हणतात कारण की 17 खतरा मिळाला. खतरा प्रथमेश नावाचा हा खतरा. फलंदाज बाद. पुढचा चेंडू पाहायला भेटेल. व्हाईट +1 22 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावाने धावसंख्या पुढे सरसावली झालं तर मात्र 19 धावा. पहा मामा पहिल्या चेंडूवर 17 खतरा. विकेट गेली त्यावेळेस मात्र सागरोली संघाला खतरा झाला आणि आता मात्र इथे कांबारे संघाला खतरा. व्हाईट +1
पुढचा चेंडू पाहूया. बॅटीची काढा लागली, पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धाबेसाठी. एका धाबेने आता धावसंख्या 20. स्ट्राईक चेंज होणार. 20 धाबाच्या मात्र प्रगती बतावा लागल्या. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र हा चेंडू मात्र अंगाला स्पर्श होतो आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये बाईकच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजाला चेतन आणि चेतन याचा पहिला चेंडू भेदक मारा पाहायला मिळाला. 21 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. स्ट्राईक चेंज नाहीये मित्रांनो, बॅट कडला स्ट्राईक चेंज आहे, फक्त बॅट कडलाच आहे, बाईजला नाहीये. गोटेकर संघ आपला प्रवेश निश्चित करायचे. गोटेकर संघ टॉच उडवण्यासाठी सुद्धा यायचा आणि आपला एंट्री सुद्धा जमा करायचं. पुढचा चेंडू मात्र स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय, शतरक्षक आला, त्याच्या मस्तकावर दस्तक चेंडू फेकून दिला. 4 धावांची मोर लागली, चौकार. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू मात्र सूर एक चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. धावसंख्या 25 मात्र प्रगती पथावर लागल्या. षटक क्रमांक आपण पाहत आहोत. तिसरं चेतनच्या माध्यमातून टाकलं जातं. 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडूवर धावा 5 दिल्या. कशा प्रकारे पुढचा चेंडू टाकला जाईल. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर 24 हा शहापूरचा चषक आपण पाहत आहोत. पहिले दुसरं प्रीतम जोशी असेल आणि त्यांच्या संगतीला त्यांचा मित्र परिवार ही स्पर्धा आयोजन करतात. पुढचा चेंडू हो 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 लाजवाब चेंडू. फलंदाजाला वाटला होता का फुलटॉस घेऊ, बॅटअप घेऊ, पण चेंडू मात्र भोंदव्या कंजूसी गोलंदाजी सारखा स्लोवर चेंडू निघून गेला. मित्रांनो एक तुम्हाला विश्लेषण सांगतो. ज्यावेळेस आपण कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळत असतो त्यावेळेस फलंदाज कुठेतरी अति घाईने बॅट फिरवत असतात, कारण की साक्रोली संघ पाहिला तर जास्त प्रॅक्टिस मातीच्या विकेटवर करत आहे, कारण की चेंडू मात्र ते लेट येत असतात. पण इथे मात्र सिरमेरच्या विकेटवर चेंडू वेगाने येत असतात. आता मात्र बॅटच्या फ्लो ओपन केला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू एका धावेसाठी गेला. एका धावाने धावसंख्या पोहोचली जाईल 26 या अंकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज चेतन. चांगली गोलंदाजी राहिली आहे त्याची. आता मात्र हा चेंडू नक्कीच पाहायला गेला तर वेगावर स्वार चेंडू टाकला गेला, अंगाला स्पर्श झाला, पण हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाने अडवला. बघता बघता षटक क्रमांक 3 कंप्लीट होतं. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये 26 धावा लावल्या आणि उर्वरित 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येतोय पाहायला मिळेल. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या दादा. सगळे जाऊ नका, फक्त एकाने जा आणि सांगा कोण गोलंदाज आहे, त्याला बॉल द्या, त्याला सांगा तू बॉल टाक, 6 चेंडू टाक, चांगले टाक. चला गोटेगर संघ आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि आपण टॉच सोडून घ्यायचे. जोपर्यंत प्रवेश निश्चित होत नाही तोपर्यंत टॉच होणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर हा खेळाडू 12वा प्रतिनिधी होता नावं सांगण्यासाठी. आज मात्र आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो.
पुढचा चेंडू 34 षटकातील पहिला चेंडू आकाशाला उडवला, क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय, गोलंदाज वरता आकाशामध्ये पाहत होता सूर्य कुठं आहे, पण त्याच्या बाजूचा खेळाडू धावत आला, सूर्य न पाहता चेंडू पाहिला आणि झेल घेतला आणि फलंदाज बाद झाला. विकेटचं बदल. पहा मित्रांनो, आश्चर्यचकित झाले सर्व कांबारे संघाचे खेळाडू, कारण की झेल कोणी घेतला तो बालाने घेतला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चौथं षटक टाकण्यासाठी आला गोलंदाज, पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय, म्हणजे चांगला गोलंदाज आहे. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हर्षल. पाहूया पुढचा चेंडू. बुमरा ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतो. हो काय गोलंदाजी, आणि इथे पहा मित्रांनो, थोडासा पुढे सरसवला आणि लगेच यष्टीरक्षकाने चेंडू मात्र यष्ट्यांच्या वर आदळला. विकेटचं बदल. नक्कीच पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ म्हणजेच पिसे संघ, आणि दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ म्हणजे कुडूस संघ. 3 वाजता रिपोर्टिंग करायचं. हे सुद्धा तुम्ही युट्यूबवर जर स्पर्धा पाहत असाल, पिसे आणि कुडूस 3 वाजता रिपोर्टिंग करा, आणि 4 वाजता सानविलन 777 ग्रुप वाशेरे आपण 4 वाजता रिपोर्टिंग करायचं. पहा सर्व संघांना आम्ही सांगितलं इच्छित आहोत की आपण जो टायमिंग दिला त्या टायमिंगवर उपस्थिती राखायचं. हॅट्रिक चान्स आहे बुमराला. पाहूया, आणि हा चेंडू मात्र लावली अफिल करता, अफिल पंचाने फेटवल्या, आणि इथे पाहायला गेला तर खूपच सुरेख ऍक्शन, कुरे ऍक्शन मध्ये मात्र चेंडू रिलीज करतोय. बुमरा मामा उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, पण हा गोलंदाज डावकर हातामध्ये त्याच शैलीमध्ये गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी आहे. ओके सर, दिस इज फाईन. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र चेंडू आकाशा लगेच जातोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धावची पूर्तता, दुसरी सुद्धा कंप्लीट होतोय. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू अडवला गेला फक्त आणि फक्त एकच धाव घेतली गेली. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाते. प्रतीक मात्र नवीन फलंदाज. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू उंचावर माराच्या राधेमध्ये काय चेंडू टाकतो. रिलीज केल्यानंतर चेंडू
चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. कांबारी संघाचे थोडं स्पीडअप करा सर, कारण की पाहायला गेलं तर इथे अजूनही 2 मॅचेस फर्स्ट राऊंडच्या कव्हर करायचे आहेत आपल्याला. 1 वाजेपर्यंत या मॅचेस कव्हर झाल्या तर लगेच क्वालिफायची मॅच कंप्लीट 4 वाजता संपेल, हे लक्षात ठेवा. गोलंदाजीसाठी पहिले षटक टाकण्यासाठी आपण पाहतो प्रथमेश गोलंदाजीसाठी सज्ज झाला, कारण की 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो, काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, कारण की 22 धावा सुद्धा 4 षटकामध्ये झाल्या नाही या मैदानावर. कळंबे विपक्ष बोरशेती मॅच होती. बोरशेती संघाने 22 धावा काढून दिल्यानंतर चेतन स्ट्राईक एंडला मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू भेदक मारा, वेगावर स्वार चेंडू टाकला. हरीश सर जरा स्टंप आहेत ना ते सरळ करा. ओके, बघूया पुढचा चेंडू प्रथमेशाचा. हा चेंडू बॅटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी, आणि एका धावेने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन होतोय संघाचं सुद्धा. श्री गणेश होतं. बघूया पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईक रोटिंग झाली. स्ट्राईक दुसरा फलंदाज पाहायला भेटतो. पुन्हा एकदा उंचावर माराच्या रादामध्ये हा चेंडू सुद्धा लाजवाब टाकतोय. प्रथमेश यासाठी ओळखला जातो आणि सातत्यानं एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याची भूमिका मात्र आपल्या संघासाठी चांगली आहे. पुढचा चेंडू पाहूया. आकाशाला का चेंडू उडवलाय, स्वतः सांगतो का मी जज करतोय. पाहूया चेंडू भरपूर उंच गेलाय आणि इथे मात्र स्वतःच्या गोलंदाजीमध्ये झेल टिपतोय. फलंदाज पहिला गडी बाद होईल. धक्का क्रमांक पहिला लागतो टीम कांबारी संघाला. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल, खेळण्यासाठी सज्ज होत. पुढचा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू पैकी टाकली जाते. अफलातून गोलंदाजी. प्रथमेश नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. काय गोलंदाजी करतोय, त्याला माहित आहे 30 धावा आहेत, तर मला पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकायच्या. पहिल्या षटकामध्ये जर मी 2-3 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या, तो दबाव 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 प्रेशर निर्माण होईल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा अक्रॉस लाईन फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक मैदानाच्या आतमध्ये. झेल छुटा, प्रथमेश गेंदबाज का दिल तुटा. धाव संख्या 2 या अंकावर पुसल्या. काय गोलंदाजी केल्या, 1 विकेट घेतल्या, 2 धावा दिला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 धावा. आता उर्वरित 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा. 28 धावांची गरज. 18 चेंडू 28 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो, या मैदानावर कोण सेनापती होणार आणि कोण मात्र राजा होणार हे सांगू शकत नाही, कारण की या मैदानावर अनेक इतिहास घडलेत आणि अनेक इतिहास मोडलेले आहेत. कारण की इतिहास घडवणारा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा किल्ला आज माहुली किल्ला आज शापूरच्या पायथ्याशी आहे.
सौरभ गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू सौरभ याचा उडवला आणि तिथे मात्र वन बाउंस. 4 4 4 4 चौकार. नक्कीच दादा, मला नियॉन कॉफी कॅफे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर लाभला, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो, हा आमच्या दादाचा कॅफे आहे, नक्कीच तुम्ही त्याला भेट द्या, कारण की एक नवीन कॅफे शहापूरमध्ये ओपन केलेला आहे आणि कॅफेमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे तुम्हाला स्वाद घेण्यासाठी तुम्हाला मिळेल. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका सुरेख सजवला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतो आणि तिथे मात्र धक्का क्रमांक दुसरा लागतोय. विकेट पुढील फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये वैभव पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही युट्यूबर आमच्या आज खूपच सारे मॅचचा आनंद घेतात. बघा मित्रांनो, बाईकवर दोन्ही भाऊ. चला मॅच कडे जाऊ, कारण की मैदानाच्या बाहेर दोन्ही भाऊ. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज वैभव साठी आणि हलकासा कट केला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू अडवला जाईल, तिथे एकच धाव. हॅलो, पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच नो चेंडू घोषित केला पंचांनी. नो चेंडू आहे, खराब चेंडू पाहायला मिळतो. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता, पण या चेंडूवर मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. नो प्लस नोच धाबा आहेत, एकच धाबा आहे आणि धावसंख्या एक वाढे, धावसंख्या 10 या अंकीवर पोहोचले. 30 धाबा करायचे. षटक क्रमांक दुसरा चेंडू टाकून जात आतापर्यंत 4 चेंडू आणि हा चेंडू नो फ्रीड असेल. चेंज करू शकत नाही, पण फिल्डिंग नाही. पुन्हा एकदा नो चेंडू. आता गोलंदाज चेंज केला जाईल. बीमर चेंडू, 2 वारंवार चेंडू नो टाकलेत. गोलंदाज चेंज केले तर आता मात्र नो प्लस 1, एकूण 2 धाबा ऍड केल्या जातील. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता, पण आता भरकटलेला मारा, गोलंदाज चेंज केला जाईल. आता हे 2 चेंडू टाकण्यासाठी आता दुसरा गोलंदाज वापरला जाईल. चला 2 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज लगेच. प्रथम विनंती आहे, थोडं स्पीडअप करा. नो प्लस 1, एकूण 2 धाबा ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढेल, धावसंख्या 12 या अंकावर पोहोचले आणि फ्रीड कंटिन्यू राहणार, हे लक्षात ठेवा. चला थोडं स्पीड करा मित्रांनो, स्पीडअप करा. हा चेंडू पाहायला गेला फ्रीड चेंडू होता, मात्र हा चेंडू पंचांनी घोषित केला. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, खराब चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्या 13 या अंकेवर पोहोचले. हे 2 चेंडू नाकासे आणतील. पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा वाईट.
वाईट चेंडू. धावसंख्या 14. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. फ्रीड चेंडू होता, मात्र एक धाव कंप्लीट करतोय. एका धावाने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. आता 15 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. हा चेंडू बहुत चेंडू पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होत आहे. आता समीकरण राहिलंय उर्वरित चेंडू टाकायचे 12 आणि 12 मध्ये करायचे 15 धावा, कारण की 12 मध्ये झाल्या 15, आता राहिल्या 12 आणि 12 मध्ये करायचे 15. चला स्पीडअप करा थोडं, लगेच गोलंदाज आणायचं. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज होतोय प्रतीक. प्रतीक येतो गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल. आता 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतंय. हे मोस्ट इम्पॉर्टंट षटक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील पाहायला मिळेल. ही जोडीच एक मेन जोडी समजेल, चेतन आणि वैभव. हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक प्रथमेश आहे, चेंडू आडवेल. फक्त आणि फक्त एकच धाव दिली जाईल. आता समीकरण राहिले उर्वरित 11 चेंडू आणि 11 मध्ये करायचे 14. 11-14चं समीकरण आहे. पुढचा चेंडू ऑफसाईड. यार्कर होता, उडवला वैभवच्या पाठीतून. तडाखा पाहायला मिळाला. खेळाडू कक्षामध्ये शांतता होती आणि आता मात्र क्लॅप मध्ये कन्वर्ट केला जाईल, कारण की वैभवने ठोकला हा षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरसवली गेली. धावसंख्या झाली आता 22 धावा. पुढचा चेंडू मात्र हलका सकट गेला, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला गेला चेंडू. एमडी स्पोर्ट्स कुडगर आणि दर्शन 11 आसनगाव संघ, जर 5 वाजता रिपोर्टिंग नाही झाली तर त्या संघाला बाय दिली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. ओपन पोल मधले हे दोन्ही संघ आपण उपस्थिती राखायचं. आसनगाव विपक्ष कुडगर. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा ऑफसाईड. यार्कर हलका सकट गेला, क्षेत्ररक्षक आहे. पाहूया चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये की चेंडू अडवला गेला. एकच धाव आहे. एका धावाने धावसंख्या पोहोचली गेली 23 धावा. आता 7 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुढे स्टेप आउट केलाय. फटका सुरेख आहे, दमदार आहे, पॉवरफुल आहे आणि षटकार आहे. आता एका धावेची गरज. एका धावेची गरज आहे. पहा काय फलंदाजी करतोय चेतन. सलामीला आलेला फलंदाज आहे आणि मात्र पूर्णपणे आपली जबाबदारी घेऊन फलंदाजी करतोय. एका धावेची गरज आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र 6 चेंडू करायचे धावा. एकच धाव. 6 चेंडू 1 धाव.
पुढचा चेंडू पाहूया. सेन्सिबल क्रिकेट एका धावेसाठी आणि चौकार जातोय आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकल्या टीम कांबारी संघाने. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं करूया कौतुक.